नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि चाणक्य मंडलच्या एका प्रशस्त इमारतीमध्ये आपण आहोत आणि आपण आज भेटणार आहोत माजी सनदी अधिकारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आज शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळालेली आहे अशा अविनाश धर्माधिकारी यांना. आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सध्या घराघरात जो प्रश्न चर्चेला जातो आहे त्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भात आपण त्यांच्याकडून वेगवेगळे पर्याय जाणून घेणार आहोत आणि त्याबरोबर चाणक्य मंडल परिवाराच्या एकूण कारकिर्दीचा आढावा सुद्धा आपण त्यांच्याबरोबर घेणार आहोत. चला आपण भेटूया अविनाश धर्माधिकारी यांना. नमस्कार. देशयात्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्वतः देशयात्रा करून देश समजून घेतलेला आहे आणि तुम्ही सनदी सेवेत असताना तुमचं काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतरच्या काळातलं सुद्धा काम पाहिलेलं आहे. आताची जी मुलं आहेत असं म्हणतात की ही मुलं संभ्रमावस्थेत आहेत, पण तुम्ही तर या मुलांमध्ये असता सतत. तुम्ही काय म्हणाले असं? आपण जर शब्द संभ्रम वापरला तर संभ्रम आहे असं मानायला जागा आहे की आजकालच्या मुलांचं काही खरं नाही, आमच्या काळी कसं होतं ह्याच्यावर माझा अजिबात विश्वास. प्रत्येक पिढी तेच म्हणत असते. अजिबात. नवी पिढी स्मार्ट आहे, कॉन्फिडंट आहे, त्यानंतर जागतिक स्पर्धा आपल्याला अंगावर घ्यायची आहे ह्याचं तिला भान पण आहे आणि त्याच्यासाठी ती तयार पण होते. त्यामुळे कदाचित हा जर शब्द संभ्रम आला तर कदाचित तो परीक्षांचे निकाल लागले, आधी शैक्षणिक करिअर काय करू, मग व्यावसायिक करिअर काय करू, मग जीवन नावाची जी मोठी गोष्ट आहे ती जगायला काय करू, याची असू शकते. पण मी त्याला मग क्रिएटिव्ह संभ्रम म्हणतो. सृजनात्मक संभ्रम आहे, स्ट्रगल आहे, त्याद्वारेच विकास घडतो. विद्यार्थ्यांच्या मनात करिअर बद्दल गोंधळ आहे आपण समजतो सगळेजण, पण त्याच्या जोडीला परीक्षांमधला गोंधळ, शासकीय स्तरावरून निर्णय प्रक्रियेतला गोंधळ आणि एकूणच म्हणजे सगळी जी विद्यार्थी केंद्रित जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतला गोंधळ, याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातल्या संभ्रमावस्थेत अजून भर पडते. सध्याचं शिक्षण विद्यार्थी केंद्रित खरंच आहे का याबद्दलच मुळातच माझ्या मनात शंका आहे. काही वाक्य घासून घासून गुळगुळीत झाली आहेत, पण तो मग माझ्या पण दुःखाचा विषय आहे की वाक्य घासून गुळगुळीत झाली आहेत पण त्या वस्तुस्थितीत बदल नाही झालेला. बुद्धिमान आणि स्वाभिमानी देशाची निर्मिती असा ज्या शिक्षण पद्धतीचा हेतूच नव्हता. उलट इथे परक्याची राज्यव्यवस्था राहावी, ती चालू ठेवायला कातडीने काळे पण वृत्तीने परके. तर हे फार मोठं होतं, हा दुःखाचाच विषय. मग आता त्या भोवती आखलेली शिक्षण पद्धतीत समजा 10+2 त्याला मी टिंकरिंग, आपण काय बदल केले, आपण फार थोडे बदल केले. अजूनही शिक्षण पद्धती ही खऱ्या अर्थाने शिक्षण पद्धती नसून ती परीक्षा पद्धतीच आहे. बरोबर. आणि त्या परीक्षा सुद्धा विद्यार्थ्याची जी मोजमाप होणार हे तो मुलगा मुलगी खरंच किती बुद्धिमान आहे, त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रातलं टॅलेंट आहे, यापेक्षा एक असं चौकटीत बांधलेलं तुझा हा सिलेबस, तुझे हे एवढे तास, तू हे असं बसायचं, सांगितलेल्या 6 विषयात किती मार्क मिळाले तेवढे सांग बस. म्हणजे ह्याला मी म्हणतो छापाचे गणपती घडवणचे. माणूस छापाचा गणपती नाही, माणूस किंवा मुलं मुली सुद्धा छापाचे गणपती. याचाच फायदा घेऊन मग शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे, व्यापारीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळी व्यवस्था त्या तिकडे गेलेली आहे. आणि मग काही जे विचारवंत असतात ते म्हणतात की रॅट रेसमध्ये पालकांनी उड्या मारू नयेत किंवा पाल्यांना ढकलू नये. पण जर परिस्थिती अवघी तशी असेल तर पालक तरी काय करणार? आणि एक काळ असा होता की प्राथमिक शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातलं होतं. गरीब घरातला मुलगा सुद्धा वार लागून जेवायचा आणि पुढे जायचा किंवा कोणाच्या तरी मदतीवर, समाजाच्या मदतीवर शिकायचा. पण आता तशी परिस्थिती अजिबातच नाही आहे. आता जर तुम्हाला चांगलं शिकायचं असेल तर इंग्रजी माध्यमाच्या किंवा अधिक महागड्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे अशी संज्ञा आणि संकल्पना बदलून गेलेली आहे. नुकताच IITचा निकाल आला, त्याच्यामध्ये झोपडपट्टीत राहणारा मुलगा पहिला आला. हो. म्हणजे ज्याला जीवनात खरंच विकास साधायचा आहे त्याला गरिबी हा अडथळा होऊ शकत नाही. मला तर काही वेळा वाटतं की माणसाला कष्ट न करता बसल्या जागी जर सगळं मिळालं ना तर उलट त्याला काही वेळा मोल राहत नाही. निश्चित. पण या उलट बोच आहे, त्यांचं स्टेकला खूप आहे. आणि अरेच्या मी हे आत्ता कष्ट करून केलं नाही तर माझ्या तर आयुष्याचं काही खरंच नाही आहे. तेव्हा बदल होत आहेत. तुम्ही जे शिक्षणाचं बाजारीकरण म्हणताय हेही
शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, पण मुळातला प्रश्न आहे की एक चौकटीत बांधलेली शिक्षण पद्धती, शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण, त्यातही मुलगा मुलगी टॅलेंटेड आहे, बुद्धिमान आहे म्हणजे काय तर तुला त्या पुस्तकी शिक्षणात मार्क किती मिळाले आहेत. माझा एक मित्राने छान शब्द वापरलाय की सध्याचे सगळे विद्यार्थी मार्क्सवादी झाले. एकूणच जे मुलांचं शिक्षण आहे ते मूल्याधारित असण्याऐवजी गुणाधारित झालेलं आहे. म्हणजे परीक्षेत त्याला किती गुण मिळतात त्याच्या जीवनमूल्यांशी काही त्याचा संबंध नसतो त्या शिक्षणाचा. तर या आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये जे सगळे क्लासेस वाढलेले आहेत सर्व प्रकारच्या याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जे भरभक्कम फी भरू शकतात त्यांची मुलं त्या याद्यांमध्ये दिसतात. मग ते JET असेल, नीट असेल, सगळ्या याच्यामध्ये ते दिसतात. तर मग पुन्हा मुद्दा तोच येतो की शिक्षण जर सगळ्यांसाठी असेल तर पुढचे जे प्रवेश आहेत किंवा पुढच्या परीक्षा आहेत, मोठ्या परीक्षा आहेत, तर त्या गरिबांच्या मुलांसाठी नाहीत का? टॅलेंट पैशानी नसतं. बरं. ज्यांच्याकडे आहे त्यांना जॉईन करू देत. आता याला अनेक डायमेन्शन्स आहेत ना. एक आधी म्हणतोय तसं ज्याला गरिबीची बोच असते बरं, पण ध्यास आहे काहीतरी गाठण्याचा, तो मिळवतो. हे माझ्याकडच्या सकट, आणि मी कोणी एकटा नाही, खूप ठिकाणी दिसेल की एक आतून येणारी आग आहे. तो गरीब मुलगा कष्ट करतो, तो त्याला माहिती आहे की मी ह्यातनं जर पार झालो नाही तर माझ्या आयुष्याचं काही खरं नाही. या उलट खूप पैसे मोजले, खूप छान आहे, पण त्या नादामध्ये कष्ट करून जे गाठायला पाहिजे ते होत नाही. दुसरा आस्पेक्ट आहे की आपण विचार करायचा झाला की ज्याला आपण इन कोर्ट्स क्लास संस्कृती म्हणतो. मी तर हे नेहमी सांगतो की चाणक्य मंडल क्लास नाही, मी पिसाळतो असा शब्द आहे. मला कोणी चाणक्य मंडल क्लास की मी त्याला पहिले गेट आउटच करतो. ते अनेक अर्थांनी आहे, ते आपल्या गप्पात कसं आहे ते असं नाही. पण जी काही क्लास संस्कृती फोफावली ती काय याचा केला पाहिजे ना विचार. मुलामुलींना त्यांच्या त्यांच्या शिक्षण संस्थात मिळण्याचं शिक्षण, त्या शिक्षणातला आनंद, त्याद्वारे आपल्या जीवनाला दिशा मिळते आहे असं मुलं आणि पालकांना वाटणे, हे जर घडलं कशाला जातील क्लासला. तर क्लास संस्कृती फोफावणे हे शिक्षण पद्धतीच्या फेल्युअरचं निदर्शक आहे. आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बद्दल म्हणतो, मानव संसाधन विकास, पण हे खातं नेहमी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत असतं. आणि आपल्याकडे असं आहे की बदल जो झाला तो अंतर्बाह्य बदल झाला पाहिजे. आपल्याकडे बाह्य बदलावर, म्हणजे आता नागपूरमध्ये चालू आहे की भगवा रंग किंवा त्यांच्या मते तो सेंद्रिय असेल तसा रंग मारून मग काहीतरी चमकतं असं दाखवायचं शाळांना, किंवा मुलांचं भविष्य बदलेल की काय. म्हणजे बिल्डिंगला भगवा रंग आणि त्यावर काही जण आरडाओरडा करतायत, तो अप्रस्तुत आहे. ठीक आहे, कलर्समध्ये सिंबल आहे. दुसरी गोष्ट, भगवा हा काही कोणाही विशिष्ट राजकीय पक्ष किंवा विचार प्रणालीचा रंग नाही, तो आपल्या संस्कृतीचा रंग आहे. तो भारतीय, आपले वारकरी सुद्धा खांद्यावर भगवा झेंडा घेऊन आले. त्यानंतर या भगवाकरण शब्दाला जे एक नाहक राजकीय रंग आणण्यात आला आहे, हा सुद्धा अजिबात खरा नाही. प्रत्येक सरकारी अधिकारी हा सामाजिक कार्यकर्ता आहे या भावनेने त्यांनी काम करायला पाहिजे की हा समाज माझा आहे, समाज म्हणजे सगळे, समाज म्हणजे जातपात नाही. मला मिळालेली खुर्ची, लाल दिव्याची गाडी, मोठा बंगला हा डोक्यात मस्ती जाण्यासाठी नाही आहे, ती लोकसेवा आहे. आपल्याकडे बघा, ही मेकॉलेने तयार केलेली सगळी शिक्षण पद्धती आहे. ही स्वीकारणारा, अंगीकारणारा इथला अभिजन वर्ग होता. हा अभिजन वर्ग जसजसा पाश्चात्य संस्कार स्वीकारत गेला, म्हणजे लोहियांच्या शब्दात सांगायचं तर भाषा, भूषा आणि भोजन या तीन याच्यात अभिजन वर्गाने जेव्हा या पाश्चात्य संस्कृती सगळ्या पूर्णपणे अंगीकारल्या आणि त्या मग उर्वरित समाज त्या सगळ्या फॉलो करायला लागला. आज इंग्रजी शिक्षणाचं सुद्धा तेच झालेलं आहे. तर हा अभिजन वर्ग आता खूप मोठ्या प्रमाणात भारतीयकरणाची चर्चा करताना दिसतो. मोदी येण्याच्या मागे सुद्धा तोच अभिजन वर्ग होता.
तर त्यावर तुम्ही काय म्हणाल? त्याला काय सांगाल तुम्ही त्या अभिजन वर्गाला? आणि त्यांची मुलं सगळी अमेरिकेत असतात. विवेकानंदांनी त्यांच्या काळात म्हणजे आजपासूनच्या जवळजवळ 150 वर्षापूर्वी त्यावेळच्या म्हणजे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचं ॲनालिसिस करून एक परिच्छेद फार छान आहे की हे शिक्षण आम्हाला सगळं नकार घंटा शिकवत आहे. नरोटीची उपासना मराठी भाषांतर केलं तर त्या परिच्छेदाचं शीर्षक बनतं नरोटीची उपासना. की शाळेमध्ये आपला मुलगा मुलगी पहिल्या दिवशी जातो, त्याला सांगण्यात येतं की तुझा बाप मूर्ख होता. दुसऱ्या दिवशी त्याला शिकायला मिळतं तुझा आजोबा मूर्ख होता. मग तुझा देश, तुझी संस्कृती हे सगळं कसं मागासलेलं आहे, टाकाऊ आहे. हां, विवेकानंदांनी मांडलं, अनेकांनी मांडलं. बरं, विवेकानंदांनी इंग्लिशमध्येच मांडलं. विवेकानंद शिकले मिशनरी कॉलेजमध्येच शिकले. अरविंद स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंचं इंग्लिश. तेव्हा त्यांनी भारताचा हा आशय मांडला. अशा थोरामध्ये विनोबांचं नाव येतं, JP नाईकांचं नाव येतं. काळ लागतोय, पण आता कुठेतरी स्वत्वाचा शोध लागतोय. म्हणून एक तर काय होतं, हेही वाक्य पुन्हा विवेकानंदांचंच आहे किंवा गांधीजी म्हणाले की ईश्वराला ह्यापुढे जन्म घ्यायचा असेल तर तो भाकरीच्या रूपाने घेईल. विवेकानंदांचं वाक्य आहे, रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज. जोपर्यंत गरिबी ही प्रधान समस्या आहे तोपर्यंत आधी ती सोडवायचीच पावलं उचलली पाहिजे. तेव्हा खायला अन्न आणि हाताला काम, त्यातनं माणूस जेव्हा वर उठतो तेव्हा कळणं चालू होतं की हे केवळ भौतिक सुख हे खरं जीवनातलं सुख नाही आहे. पण मुळातलं किमान एक मानवी सन्मानाचं भौतिक जीवनमान मिळवल्याशिवाय पुढचं ते सुचणंही हे आणि काही चूक नाही त्याच्यामध्ये. महात्मा फुलेंचा तोच मंत्र होता ना की विद्येविना मती गेली, मतीविना नीती. हे तर अनालिसिस इतकं परफेक्ट आहे. वित्ताविना शूद्र खचले आणि एवढा सगळा अनर्थ एका अविद्येने इतके सारे केले. आपल्यासमोर तो परिच्छेद असतो. मला अनेक वेळा प्रश्न आहे बरं का की अनेकांना त्यातली मी प्रोफाऊंड म्हणतो डेप्थ आहे त्या एका अशा क्रमामध्ये की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. म्हणजे डायनॅमिझम आहे जीवनातला. मग स्टॅटिक आलं सगळं असं. गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र गेले, वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. म्हणजे हे ज्या लिंक्स आहेत त्या बरोबर कळलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे शिक्षणापाशीच जातं ते मूळ. ॲक्च्युली आजही अनेकदा होतं, मला असं प्रवास करतोय, माझा म्हणून शब्द ईश्वर कृपा आहे की माझ्याकडे गाडी असते. ती माझं म्हणणे समाजानेच दिलेली. पुन्हा वाक्य विवेकानंदांचं की समाज हाच ईश्वर आहे. पण असं समजा चाललोय रस्त्याने तर पाठीवर बॅकपॅक घेऊन मुलं मुली चाललेली असतात. ग्रामीण भाग असेल तर अनवाणी असतात. हां, आणि महिलोगणती आजही चालून शाळेत. माझ्या पोटात खड्डा पडतो की या मुलामुलींचं भवितव्य काय. शहराच्या झोपड्यांमधनं जो वावरलो आणि जर प्राथमिक माध्यमिक शिक्षण कच्चं राहिलं त्यावर उभी राहणारी सगळी त्यांची जीवनाची इमारत कच्ची राहणार आहे. मग त्यातनं घडत आहे. मग तेव्हा हे शिक्षण पद्धतीने ॲड्रेस करायला पाहिजे, क्वालिटीकडे लक्ष. कारण केवळ पुस्तकी अभ्यासावर भर, त्या पुस्तकी अभ्यासाचे मोजमाप परीक्षेत मिळालेल्या मार्कावर भर. एकदा ती रचना झाली की त्यात काम करणारा जो तो म्हणतोय बाय मला दुसऱ्या तिसऱ्या काही मला एवढे मार्क मिळवायचे, रट्टेबाजीवर येतं. माझ्या परीने मी जे करतोय की समजा UPSC MPSC मी केवळ ते करत नाहीये, पण आता शेवटी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर मार्क मिळवायला हवेत. मग मी सांगत आलो की मार्क मिळवण्याचे रस्ते दोन आहेत. एक रट्टेबाजी आहे आणि दुसरा आहे नॉलेज, ज्ञानावर पकड. तू मार्काचा गुलाम व्हायचं नाही आहेस, तुझा मार्क गुलाम झाले पाहिजेत. पण मार्कांनी गुलाम व्हावी अशी तुझ्या अभ्यासावर पकड पाहिजे. तर ते माझं सुद्धा अनेकदा परिस्थिती विरुद्ध बंड असतं. आणि आता ते कुठेतरी मला जाणवतं की समाजात कळत पटत चाललंय. ते जर नसतं तर हे काम उभं राहिलं नसतं. एवढं तुमचा स्वतःचा अनुभव काय? तुम्ही सनदी सेवेत आलात, त्याच्या आधीचं तुमचं सगळं युवा चळवळीचं स्वप्न आणि सनदी सेवेत आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष व्यवस्था बघितली, तो अनुभव कसा आहे? एक मी पुन्हा ज्याचं मला भाग्य म्हणतो की लहानपणीच विवेकानंदांचाही सहवास लाभला. उत्स्फूर्तपणे वाटलं हे आपले गुरु. जीवनाला पहिलं स्वप्न आपण कोण व्हायचं. माझ्या मनातलं कोण व्हायचं उत्तर भारत देशाचा कार्यकर्ता व्हायचं. केलं ते सगळं तो कार्यकर्ता समृद्ध झाला पाहिजे यासाठीच आहे. मी जन्मात कधी केवळ परीक्षा आणि मार्कांसाठी अभ्यास केलेला नाही. मिळायचे ते मिळत गेलेत, फार मिळायचे ते डिस्टिंक्शन्स मिळत गेले, फार जे काय मला MPhil रिसर्च सगळं यायचं. पण मूळ मुद्दा की अमुक विषयावर MPhil का करायचं. माझं वेदांतावर MPhil डिग्रीसाठी नाही करायचं, मार्कांसाठी. ते बाय प्रॉडक्ट आहे. पण अरेच्या मला हा वेदांताचा विचार आणि विज्ञान हे अभ्यास करून त्याचं एकरूपत्व हे कळणे हाच शब्द आहे त्याचा, कळणे. परसूट ऑफ नॉलेज. आणि कार्यकर्ता म्हणून IAS व्हायच्या आधी कामं केली, त्याच्यात देशभर प्रवास केले. तुम्ही ज्याचा अस्वस्थ दशकाची डायरी, त्यांनी दृष्टी दिली की जर आपल्याला IAS होता आलं म्हणजे हातात अधिकार IASचे, पण अंतःकरणातली आग तळमळ
देशाचं काम जास्ती करतायत. होऊन बसलो आहेस, केलं 10 वर्ष काम. पण IASच्या नोकरीचा राजीनामा देणं तुमच्याकडे महत्वाचं पद होतं. मुख्यमंत्र्यांचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुम्ही त्या सचिवालयात होता प्रमुख म्हणून, आणि मग तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात? काय ऍक्च्युली हा एक प्रकारे प्रश्न विचारता हे जरा चांगलं आहे बरं का. कारण आता मी राजीनामा देऊन 20 वर्ष झाली. अजूनही कुठेतरी लोकांना वाटतं किंवा काही वेळा सार्वजनिक माझी ओळख करून देण्याचं सुद्धा ज्यांच्या वाट्याला दुर्दैव येतं ते पण ओळख करून देताना म्हणतात की सरकारी नोकरीमध्ये पटलं नाही म्हणून त्यांनी तडफदारपणे राजीनामा दिला. अजिबात खरं नाही आहे. मला 10 वर्ष त्यावेळेचे सरकार आणि नेते कोणी असू द्या, कामाची भरपूर संधी मिळाली. त्यांनी त्याचं चीज केलं. न मागता एकामागून एक ओळीने 10 वर्ष मला उत्तम पदं मिळत गेली. केवढे मोठे सन्मान आहेत. सेवेच्या 5व्या वर्षात मला राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांचा विशेष कार्याधिकारी म्हणून उचलून घेतलं. फार मोठा सन्मान आहे. न मागता मला आधी पुणे जिल्हा पण मिळाला, रायगडचा कलेक्टर पण होतो आणि मुख्यमंत्र्यांनी उचलून घेतलं. तुम्ही रायगडचे जिल्हाधिकारी होतात त्यावेळेस एक कविता लिहिली होती, मला आठवतं, परी आली माझ्या घरी. ती आठवण येते का कधी तुम्हाला? नाही येते. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही शासनात असलात की एक मोठी मोठी माणसं भेटत असतात. काही वेळेला आपल्याला त्या भेटल्याचा आनंद वाटतो. नंतर लक्षात येतं की त्यांच्या भेटीचे उद्देश थोडे वेगळेच होते. असं तुमच्याकडनं काहीतरी काम साधून त्याची रुखरुख मी त्याच्यात व्यक्त केली. म्हणून की माझ्या घरी एक परी आली होती. खोटं नाही, खरंच अगदी खरीखुरी आली होती. एक परी आली होती की मी घरभर हुंदडलो, तिला दाखवलं सर्व हे, आणि मग हळूच ती एक शासकीय काम आहे. मग मला असं स्ट्राईक झाला. काय तो एका अनुभवाशी संबंधित होता. पण मुळात मी राजीनामा काही असं काही सरकारी नोकरीला कंटाळलो किंवा तिथे राहून काम करता येत नाही, अरे आता उलट मी काम तेच करतोय. आता मी वापरतोय शब्द की प्रत्येक सरकारी अधिकारी हा सामाजिक कार्यकर्ता आहे या भावनेने त्यांनी काम करायला पाहिजे. की हा समाज माझा आहे, समाज म्हणजे सगळे, समाज म्हणजे जातपात नाही. मला मिळालेली खुर्ची, लाल दिव्याची गाडी, मोठा बंगला हा डोक्यात मस्ती जाण्यासाठी नाही आहे, ती लोकसेवा आहे. ते पूर्ण काम करायला दिला मी राजीनामा. पण तुम्ही राजीनामा देऊन तुम्ही सामाजिक कार्यकर्ता होण्याऐवजी तुम्ही राजकीय कार्यकर्ता. त्याला मी ऐवजी नाही म्हणतोय, ते वेगळे नाही आहेत एकमेकापासून. आपल्याला राजकीय व्यवस्थेतही बदल हवे आहेत. आपली लोकशाही अधिक समृद्ध झालेली हवी. ते राजकारण असो किंवा शिक्षणासकट सगळं समाजकारण, तिथला भ्रष्टाचार आपल्याला कमी होत दूर झालेला हवा आहे. मी स्वतः करता असा एक एजेंडा आखला की आपल्याला दोन्ही ट्रॅकवर एका वेळी काम करायचं. तर एकीकडे विधायक काम, मग ते माझं क्षेत्र शिक्षण म्हणून शैक्षणिक उभं करायचं. पण तेच करताना मग राजकीय परिवर्तनाचा कार्यक्रम मांडू, समाजाकडे जाऊ आणि आपण तसे होऊन दाखवू. अशा दिशेने मी केलं. बहुधा आज मानायचं झालं की बहुधा त्याला फेल्युअर म्हणता येईल त्या फ्रंटवर. ओके. आणि मी स्वतःला जबाबदार म्हणतो, ठीक आहे. पण म्हणजे गेलो ते राजकीय व्यवस्थेत बदल पाहिजेत यासाठीचं पाऊल. पण तुम्ही भाजपमधून सेनेमध्ये जाण्याचा तो जो बदल होता तो कसा झाला होता? कारण दोन्ही पक्ष वेगळे, म्हणजे भाजपची जी विचारसरणी आहे, संघाच्या विचारसरणीशी तुम्ही जवळून तुमचं सगळं सुसंगत होतं. तुम्ही लहानपणापासून त्या परिवारातले असल्यामुळे असेल कदाचित. पण सेनेतला अनुभव कसा होता तुमचा आणि जाण्याचा योग कसा तिकडे झाला? ॲक्च्युली ते गुंतागुंतीचं आणि काहीसं अनिष्ट, काहीसं दुःख देखून राजकारणाचे ते आहेत. उद्धव ठाकरेंची माझ्या काही चर्चा झाल्या आणि महाराष्ट्राची काही धोरणं आणि तुमच्यासारख्या माणसाचं असेल तर मलाही आनंद वाटेल. अशामधून मी जॉईन पण केलं होतो 2 वर्ष. त्या 2 वर्ष अखेर माझा निर्णय ठरला की मला काही आता पक्ष किंवा निवडणुकींच्या राजकारणामध्ये मला काही करायचं नाही. भाजप काय किंवा शिवसेना काय, आणि ते सध्या फार भांडतायत, जे अयोग्य आहे खरं म्हणजे. पण एकत्र ते राज्य करतायत, पण भांडताना असं दिसतं की जणू काही मला काळजी आहे. करतायत का, करावं अशी माझी विनंती आहे. पण मूळ आधार हा भारत देश, त्याचं एक राष्ट्रीयत्व आणि जीवनात जे करायचं ते ह्या राष्ट्राच्या साठी करायचं. म्हणून समानता आहेत खरं म्हणजे. मला तर वाटतं की दोघांची ध्येय किंवा समानताच आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे माझ्या दृष्टीने पक्ष म्हणून म्हणाल तर इकडं असलो काय, इकडं असलो काय. पण तुम्ही आता आपण करिअर बद्दल बोलतो, तर अनेक मुलं आता राजकारण करिअर म्हणून निवडताना दिसत आहेत. तुम्ही काय सांगाल त्यांना? आणि निवडणुकीचा जो तुमचा अनुभव आहे
तो अनुभव कसा होता? आणि कारण आता तो सगळा पैसा हा त्याचा केंद्रबिंदू झालेला आहे. सेवा, त्याग, काम वगैरे एकेकाळी होतं हे सगळं, पण आताच्या बहुतेक मतदारसंघात म्हणजे 90%हून अधिक मतदारसंघात तेच चित्र पाहायला मिळेल. तुमचा अनुभव आणि नव्या पिढीला तुम्ही कसं? मगाशी ज्या अभिजन वर्गाबद्दल आपण बोलत होतो, विशेषतः त्याच्यात एक अशी एक समजूत आहे की राजकारण म्हणजे वाईटच, हो, ते चांगल्या माणसांकरता नाही, आणि राजकारण म्हणजे मसल पॉवर, 2 नंबरचे धंदे सगळे, म्हणून ते राजकारणाकडे पाठच फिरवतात. बरोबर आहे. त्याला माझं म्हणणं आहे की आजचं चित्र असेल हो वाईट, पण राजकारण ही जी इन्स्टिट्यूशन आहे ही सुद्धा लोकांच्या सेवेचं साधनच आहे. गांधीजी म्हणत असत की राजकारण हे माझ्यासाठी मोक्ष साधनेचा मार्ग आहे. समर्थ रामदासांचं वाक्य आहे, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. शिवाजी महाराजांनी, चाणक्यांनी, श्रीकृष्णांनी केलं ते राजकारणच आहे, पण ते लोकसंग्रह मेवापी, म्हणजे लोकांच्या हितासाठी. लोकसंख्येचा 65% पेक्षा जास्ती हिस्सा आज वय वर्ष 35च्या खालचा. ही भारताची एकाच वेळी स्ट्रेंथ पण आहे, पण ती नीट वापरली गेली नाही तर तीच अंगावर उलटेल सुद्धा. कोणीतरी बाबासाहेबांना विचारलं की हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन. आंबेडकरांचं उत्तर आहे, दिस कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वुड इम्प्लिमेंट इट. ओहो. भारत एक महासत्ता होणार या संदर्भात सतत बोललं जातं, आणि एकीकडे आमच्याकडे असलेली तरुणाईची ताकद आहेच, म्हणजे महासत्ता होण्यासाठी पुरेशी आहे. परंतु एकीकडे आमच्याकडे जी प्रचंड गरिबी आहे, दारिद्र्य आहे, म्हणजे जवळपास 62 कोटी लोकांकडे संडास नसणे ही काय सत्ता होणाऱ्या देशाचं लक्षण नाही आहे. आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत, रोगराई आहे, त्याबद्दल कोणी बोलतच नाही आहे. त्याविषयी बोललं की तुम्ही नकारार्थी बघता असं म्हणता. तर म्हणजे तुम्ही म्हणाल देश बदलतोय, पण बदलण्याचा जो वेग आहे तो वेग तेवढा मोठा नाही आहे. तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? मला 100% मान्य आहे. आपल्याला अजून खूप लांबची वाट चालायची, ज्याला युफोरिया म्हणतात, की जणू आजच आम्ही झालोत, हा अयोग्य आहे. मी ज्याला एक समतोल म्हणतोय की निराशावाद अयोग्य आहे, अयोग्यच आहे बरं, आणि उगाच उड्या मारणं पण अयोग्य आहे. त्यामुळे आमच्या ह्या समस्या आहेत, पण आमच्याकडे ह्या स्ट्रेंथ आहेत. काही वेळापूर्वी आपल्या बोलण्यात जो आला की लोकसंख्येचा 65% पेक्षा जास्ती हिस्सा आज वय वर्ष 35च्या खालचा. ही भारताची एकाच वेळी स्ट्रेंथ पण आहे, पण ती नीट वापरली गेली नाही तर तीच अंगावर उलटेल सुद्धा. त्यामुळे डेमोग्राफी, लोकसंख्या हा डिव्हिडंड जर ठरायला हवा असेल तर पुन्हा येतं उत्तम शिक्षण, प्रत्येक मुलामुलीच्या जीवनाला उत्तम दिशा, त्यातून पुढचं जे उभं राहील त्यातला गुणाकार म्हणजे भारताची. काही वेळा मी तर म्हणतो त्याला शब्द महासत्ताही नको आहे वापरायला. मी म्हणेन प्रत्येक नागरिकाला सन्मानाचं जीणं म्हणजे ह्युमन डिग्निटी. महासत्तेचं सुद्धा लक्षण माझ्याकडे सैन्य किती आहे, अण्वस्त्र आहेत का, आवश्यक असतील तर असूही द्या, पण इथली माणसं सर्वच्या सर्व एक किमान जो जीवनमान, आणि प्रत्येक माणूस 2 वेळचं जेवण, 5 गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, निश्चित याच्या सकट ते आपल्याला वाटचाल करायची ना. ट्रेंड मला कळलाय, हा कॉन्फिडेंटली सांगतो मी, की भारत होणारच आहे. गतीबद्दल अजूनही मला समाधान नाही, पण सध्या पुन्हा गती पण वाढते आहे. आपल्याला एकाच वेळी सिस्टीम चेंज हवा आहे खूप तऱ्हांचा. तो आपल्या पॉलिटिकल, सोशल अशा सगळ्यामध्ये. शिक्षण आपण ज्यांनी सुरुवात केली, फार मूलभूत बदल हवेत, आणि अजूनही ते फार मूलभूत बदल अजून होताना दिसत नाही. इतर अनेक देशांना आज आपण ज्यांना विकसित म्हणतो, एकतर त्यांचं एकेकाळी जगावर राज्य होतं, ते जगाला लुटून संपत्ती आपल्या देशात नेत होते, तरी त्यांना आपापला देश, त्याचा विकास, त्यातली औद्योगिक क्रांती आणि लोकशाहीची समृद्धी याला त्यांना 200-200, 500-500 वर्ष मिळाली. आपण ही वाट 67 वर्षात आपण चालून आलेलो. राजकारणात मंत्रिपद भूषवणाऱ्या किंवा आमदार असणाऱ्या माणसाच्या भ्रष्टाचाराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याच्यावर चिकित्सा होते, ॲनालिसिस होतं, त्याच्यावर टीका होते. तुम्ही काय सांगाल? पहिला एक भाग आहे की समजा ज्या चर्चा होतात की जास्त भ्रष्टाचार राजकारणात आहे का प्रशासनात आहे. माझं दुःखद सोपं उत्तर आहे, दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे इक्वल आहे. नुसतं नाही, त्यांची मिलीभगत असल्याशिवाय भ्रष्टाचार होणार नाही.
त्यामुळे फायली तयार कोण करतं, हलवतं कोण, सह्या कोण करतं आणि फायनल त्याला क्लिअरन्स कोण देतं. राज्यघटना तयार झाली आणि ती देशाला अर्पण करायची होती. कोणीतरी बाबासाहेबांना विचारलं की हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन. आंबेडकरांचं उत्तर आहे, दिस कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट. मला त्यांच्या वाक्यात अर्थ दिसतो की बाबा वी हॅव डन आवर बेस्ट, पण आम्ही कितीही केलं जर आता ज्यांनी ते अंमलात आणायचं त्यांनी जर नीट केलं नाही तर आम्ही लिहून काय फायदा आहे. आताचे जे पालक आपला हा कार्यक्रम बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल की मुलांच्या एकूण व्यक्तिमत्व विकासासाठी ते खूप प्रयत्न करत असतात, त्यांना नेमकं काय दिलं पाहिजे मुलांना? ॲक्च्युली शब्दात पुन्हा आश्चर्य वाटेल इतके सोप्या गोष्टी. मी म्हणेन पालकांनीही लक्षात घ्यावं की केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नाही. त्या पुस्तकी अभ्यासाचं मोजमाप आहे केवळ तू मार्क किती मिळवले म्हणजेच बुद्धिमत्ता नाही. तेव्हा पालकांनी आपल्या मुलामुलींच्याही भवितव्याकरता या रॅट रेसमध्ये लागून चिंतित होऊ नये. तर आता विज्ञानानेही सिद्ध केलेलं सूत्र आहे आणि मला निश्चित म्हणायचं की मला कळलेल्या भारतीय संस्कृतीचं पण ते सूत्र आहे की प्रत्येकजण बुद्धिमान आहेच. ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आत्ता महेश गप्पा मारताना आपण ब्रेकमध्ये म्हणत होतो की महेश म्हात्रेचं करिअर चालू झालं प्रिंट मीडियामध्ये. इलेक्ट्रॉनिक यायचं, लर्निंग प्रोसेस आहे हां, पण मग शिकता येतं आणि माणूस बदलून म्हणजे हा महेश म्हात्रेचा स्वय मुळातला जर्नलिझम असा प्रत्येकाकडे. प्रत्येकजण बुद्धिमान आहे. तू तुझ्या आयुष्याची इमारत, तुला काही येतं, तुझा जीव कशात रमतो, काय करताना तुला कष्ट वाटत नाहीत. मी खरंच म्हणतो, मी हे जे काम चालू, लोक मला काही वेळा म्हणतात की आम्ही बघू तेव्हा तुम्ही कायम असे हसतमुख आहात, कधी असे दमलेत का नाही. लोकांना हे प्रश्न का पडतात मला कळत नाही. म्हणजे हसतमुख असणं हे त्याच्या अंतर्मनातल्या सगळ्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. आणि फायनल एक शब्द सांगायचा तर मी एन्जॉय करतो, जीवन एन्जॉय करतोय ते काम एन्जॉय करतोय. समजा मला शिकायचं आहे, एन्जॉय हाच आहे ॲटिट्यूड. तुम्हालाही कोणी विचारलं की कष्ट वाटतात का, आज एवढा प्रवास करून यायला लागलं, कालची झोप झालेली नाही, आता हे दिवसभर हे चालणार, कष्ट, आपण म्हणणार अरे अरे आम्हाला त्याच्यात आनंद आहे. करिअर सुद्धा घडवण्याचं मूळ सूत्र आनंददायी. तुला जीवनातला आनंद कशात आहे ते शोध, तुझा जीवनातला आनंद कशात आहे. सगळी करिअर इंग्रजी म्हण आहे ना की जेव्हा तुमचा छंद तुमचं काम बनतं तेव्हा ते काम राहतच नाही, आनंद बनतो. मग इंग्रजी मलाही आवडलेलं दुसरं वाक्य काही जण खूप जोरजोरात म्हणतात, ड्युटी फर्स्ट ब्युटी नेक्स्ट. हां, माझं म्हणणं आहे ब्युटी फर्स्ट नाही, ड्युटी इज ब्युटी. की मला त्याच्यासाठी वेगळं नाहीच आहे, मला मी ही माझी कामं करतोय, ती मी एन्जॉय करतोय, त्याच्यातलाच आनंद आहे. पण लोक ते सोडून मार्क म्हणजे बुद्धी, विशिष्ट करिअर म्हणजे चांगलं, पैसा, कीर्ती, पद, संपत्ती, अधिकार सगळ्या फोल आहेत. तू स्वतःला ओळखून क्षेत्र निवड आणि तुझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये एक्सलंट आणि क्रिएटिव्ह पाहिजे, तर तुला जीवनात मरण नाही. या सगळ्या जगण्याचा पूर्ण चिंतन केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की करिअर हे काय फार मोठी गोष्ट नाही आहे. याच्यात मला केशवसुतांची एक ओळ आठवली. ते एका ठिकाणी म्हणतात की विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या ज्याच्या डोक्या एवढा. तर हे जे प्रत्येक विद्यार्थ्याचं डोकं आहे, विद्यार्थिनीचं डोकं आहे, त्याला आपण त्यांचं विश्व फुलवण्याचा अधिकार दिला पाहिजे. तुम्ही काय सांगाल त्या याच्यावर? पुन्हा पुन्हा आपण त्या रॅट रेस पाशी येतो. कारण आता नृत्य ही बुद्धिमत्ता आहे का नाही, संगीत आहे, कला, अभिनय, एखादा चित्र उत्तम काढतो, कमॉन, की अरे त्याच्यातलं टॅलेंट. माझ्याकडे अशी खूप मुलं आणि माझा त्यांच्याशी संपर्क असल्यामुळे मला काही वेळ दिसतं त्यांच्या पालकांचा विरोध असतो. त्यांचं सांगणं असतं आधी 4 बुकं शिक, कुठेतरी नोकरीला चिटक, मग तुझं हे काय चाललंय ते चाललंय. अरे कमॉन, संगीताची साधना केली आणि पंडित भीमसेनजी, किशोरीबाई यांच्याच आहे. हे करिअर नाही होय. मी माझं म्हणणं, हे करिअर फार चौकटीत बांधून घातल्या करिअरच्या कल्पना आणि मुलांना त्या चौकटीत कोंबण्याचे प्रयत्न आहेत. तर काही एखादा मुलगी भरतनाट्यम किंवा कथक उत्तम करतो, मॉडर्न डान्स उत्तम करतो, हे करिअर नाही करतो. विशेषतः धाडस हा जो मराठा, आपण मराठे आहोत सगळे, मराठी समाजाने एकेकाळी एकत्रित भारतावर राज्य केलेलं आहे. गंमत वाटते जेव्हा इतिहास वाचतो की छत्रपती इकडून पुण्याकडून सुरतेपर्यंत एका टप्प्यात मजल म्हणून कसे गेले असतील. घोड्यावर त्यांचे 12,000 बारगीर बरोबर असायचे. तर
असं पराक्रम केलेला हा मराठी समाज आहे. त्या धाडसी जे क्रीडा प्रकार आहे त्या सगळ्या याच्यात आमची मुलं दिसत नाहीत. त्याला पुन्हा की काळजीच आहे, पण जे मला स्पंदनं तरुण पिढीतली जाणवतात तर मी अनुभवाने म्हणते की ती येत चालली. म्हणजे तसा आता तरुण चौकटीत बांधून घ्यायला तयार नाही. आवश्यक तिथे क्रिएटिव्ह बंड करून, पण माझ्या जीवनाचं एक कित्येकांनी असलेलं त्यांचं उत्तम इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी जे रूढार्थाने चांगलं समज, ते करिअर सोडून ते काहीतरी तिसरंच. कोणी अभिनेते आहेत आपल्याकडे, किती अभिनेते डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, संगीतकार अभिनेते आहेत, म्हणजे संगीतकार इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आहेत. त्यांनी ठेवली इंजिनियर आणि तरुणांमध्ये येत चाललंय. पालकांनी सुद्धा काही रूढार्थाने चौकटीतल्या अपेक्षा ठेवून आपल्या मुलांना त्या चौकटीत कोंबायचा प्रयत्न करू नये. मुलांना त्यांच्या नॅचरल अंतस्फूर्तीने फुलू द्या. शिक्षकांचा पण रोल तिथे येतो, कारण चांगला शिक्षक नुसता विषय नाही शिकवत, विषयाच्या माध्यमातून तो मुलींना घडवतो. महाराष्ट्र धर्माची व्याख्या समर्थ रामदासांनी जी केली होती त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विनोबा भावेंनी त्याची व्याख्या केलेली होती. आणि आता पुन्हा एकदा हे जे मराठी अस्मिता आहे किंवा आमचं तुम्ही जे म्हणाल की जेनेटिक कोड तो पुन्हा जागवण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि तुमच्या मते ती सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर नजीकच्या काळामध्ये जी आपली तरुणाई आहे, जे आता आपला हा कार्यक्रम बघतायत, तर त्यांनी कुठल्या 3 गोष्टींवर भर दिला पाहिजे की जेणेकरून त्यांचं जे जगणं आहे ते एकाच वेळी समृद्ध होईल आणि समाजोपयोगी पण होईल? तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिला नंबर नॉलेज ऑफ द सेल्फ. बरोबर. की तुझंही जीवन आणि पुढे शिक्षण पद्धती, आपण मगाशी शिक्षणातल्या पुनर्विचाराबद्दल, व्यवस्थाबद्दल, ह्याचं मध्यवर्ती सूत्र असायला पाहिजे, अरे तू स्वतःला ओळख, दुसऱ्याशी तुलना करायला जाऊ नकोस, तुझ्या आत डोकावून पहा आणि तुझं जीवन घडव, तुझं करिअर सुद्धा उभं कर, तुला काय येतं, समजतं, जीव रमतो. या सूत्राभोवतीच पालकांची पण मग भूमिका की पालकांनी सुद्धा काही रूढार्थाने चौकटीतल्या अपेक्षा ठेवून आपल्या मुलांना त्या चौकटीत कोंबायचा प्रयत्न करू नये. मुलांना त्यांच्या नॅचरल अंतस्फूर्तीने फुलू द्या. शिक्षकांचा पण रोल तिथे येतो, कारण चांगला शिक्षक नुसता विषय नाही शिकवत, विषयाच्या माध्यमातून तो मुलींना घडवतो, तो आयुष्य घडवतो. तो नुसता विषय शिकवत नाही. नुसता विषय शिकवत असला तर तो चांगला शिक्षक म्हणता नाही येणार. शासनाची धोरणं सुद्धा. पण अशा सर्वांच्या करेक्ट मध्यवर्ती नंबर 1चा मुद्दा आहे स्वची ओळख. मी नंबर 2वर, आपण 3 म्हणलं ना सांगायचं, तर मी नंबर 2वर ठेवीन एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीची जोपासना. त्या संवेदनेचा मात्र मला समाजात अभाव दिसतो की कुठे मी खरंच म्हणतो की घरामध्ये मुलाला हे सांगितलं जातं का की तू जर एखादं काम हाती घेतलंस तर ते घेतलंस ना तर नीटच करायला पाहिजे, पहिली गोष्ट पूर्ण करायला पाहिजे. आणि तर ते नाही आहेत. उगाच म्हणजे आम्हाला आणखी व्यापक म्हणायचं तर जीवनात पैसा हवाय, पण शक्यतो काम न करता हवाय. करावंच लागलं तर टाळाटाळ करून कसं तरी थर्ड रेट पाट्या टाकणारं काम करू, मग त्यांनी नाही देश मोठा होणार आहे आणि तू माणूस म्हणून पण मोठा होणार नाहीस. तर परवलीचे शब्द बनायला पाहिजेत. मी जे कोण आहे, मी माणूस म्हणून कोण आहे, माझं करिअर काय आहे, मोजपट्टी काय आहे, तर बनायला पाहिजेत एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी, परसूट ऑफ एक्सलन्स. आणि नुसता एक्सलन्सही नाही, क्रिएटिव्हिटी म्हणजे नवं सुचणे, वेगळं सुचणे, ती स्वतःकडनं अपेक्षा असणे, असं दुसरं सूत्र येईल. आणि 3ऱ्या नंबरवर मी एक ॲक्शन पॉईंट ठेवतोय की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तिकडे निकाल काही लागू द्यात, तुला टक्के काही असू द्यात, अडचणी असू द्यात, आपण म्हणलो तसं गरिबी असू द्यात घरातली, तुझ्या रोजच्या जगण्यात योग आणि स्वाध्याय, या 2 गोष्टी नो मॅटर व्हॉट, की माझी आज झोप झाली का नाही झाली, काय आहे, यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा सगळ्यांना आहेत, त्या कोणाला चुकलेलं नाही. पण मी हे 2 व्रत पकडून ठेवल्यासारखं की माझ्या दिनक्रमामध्ये नियमित योग करतो आहे. आणि स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा मला अभ्यास करता येतो. पण पुन्हा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी नाही, स्व ओळखून, म्हणजे रोजचा तासनतास
तबल्याचा सराव झाकीरभाई करत असत तसं झाकीरभाईंनी वर्णन केले, बोट रक्त बंबाळ व्हायची तर झाकीरभाई तयार होता आणि अजूनही ते थांबलेलं आणि नाही. अजूनही थांबलेले नाही. नव्या नव्या कल्पनांचा हो, ते किंवा लताबाई आशाबाईंचा रियाज अजून संपत नाही. तसा माझ्या क्षेत्रातली माझी तपश्चर्या, तो पण स्वाध्यायाचा अर्थ आहे निश्चित. की स्वाध्याय ही आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे, एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी ही 3 सूत्र म्हणेन आणि एन्जॉय हाच मुद्दा आहे. वा, आनंद मंत्र तुम्ही सगळ्या तरुणाईला दिलात. आपण आज देशयात्रामध्ये आलात आणि हे सगळं विचारधन आपल्या तरुण पिढीसमोर मांडलं. मनपूर्वक धन्यवाद. मजा आली.